महाड भूमिपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांचं कोकणासाठी न्याय, कोकणात सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलची घोषणा। दक्षिण रायगड सरचिटणीस बिपिन मामुणकर यांनी आमदार प्रवीण दरेकर आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले आहेत। माननीय बिपिन मामुणकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितलं की आमदार दरेकर यांनी कोकणातील लोकांच्या आरोग्य सुविधांच्या अभावाची समस्या हिवाळी अधिवेशनात मांडली आणि कोकणात सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलची मागणी केली। कोकणवासियांकरिता अद्याप सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल नसल्याने तिथल्या लोकांना आरोग्य सेवेसाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरात जावे लागते। ही बाब लक्षात घेऊन आमदार प्रवीण दरेकर यांनी हिवाळी अधिवेशनात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलची मागणी केली। त्याच अनुषंगाने आरोग्यमंत्री सावंत यांनी महाड तालुक्यातील केबुर्ली येथे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल बांधण्याची घोषणा केली आहे। या हॉस्पिटलसाठी 147 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे कोकणातील लोकांना अत्याधुनिक आरोग्य सेवांचा लाभ मिळणार आहे। बिपिन मामुणकर यांनी म्हटले की आमदार प्रवीण दरेकर यांनी कोकणातील लोकांना आरोग्य सेवा मिळवून दिल्याने त्यांचे खूप आभार। ही सुविधा कोकणातील लोकांसाठी एक वरदान ठरेल। त्यांनी हेही सांगितले की महाड तालुक्यात केबुर्ली येथे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल बांधणे ही एक मोठी उपलब्धी आहे। कोकणातील लोकांना आता मुंबई किंवा पुणे येथील मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही, त्यामुळे त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होईल। या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुपर स्पेशलिस्ट सेवा उपलब्ध असतील, ज्यामुळे कोकणातील लोकांचे आरोग्य उत्तम राहील, त्यांना आरोग्याच्या उत्तम सेवा मिळतील। आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की कोकणातील लोकांसाठी हे हॉस्पिटल खूप महत्त्वाचे आहे। आम्ही यावर त्वरित काम सुरू करू आणि लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध करून देऊ। या निर्णयामुळे कोकणातील लोकांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे।